श्री स्वामी समर्थ मैत्रिणी, तुमचं माझ्या ज्योत्स्नास कुकिंग या यूट्यूब चॅनल खूप खूप स्वागत आहे. कशात तुम्ही सर्वजणी, कसाला तुमचं नक्की सांगा बरं का. आजची आपली रेसिपी आहे मेथी आंबा. हो मैत्रिणींनो, कैरीपासून बनवलेली ही पारंपरिक रेसिपी आपण आज या व्हिडिओमधनं बघणार आहोत. त्यासाठी आपण 3 आंबे घेतलेले आहेत. साहित्य आणि कृतीसोबतच बघूया. 3 छान असे मोठे आंबे घेतले, त्याला छान सोलून घेतलेले आहे आणि त्याचे अशा पद्धतीने हे काप करून घेतलेले आहे. मैत्रिणींनो, ही खूप पारंपरिक रेसिपी आहे. आजी करायची त्यावेळेसची रेसिपी आहे. आपण काहीच चेंजेस नाही, जशीच्या तशीच आपण रेसिपी बनवणार आहोत. सो त्याच्यासाठी आपण छान मोठी जाड बुडाची कढई घेतली आहे. त्याच्यात तेल घातलेले आहे आणि तेल तापायला लागलं की आपण त्याच्यात घातलेली आहे मोहरी. नंतर आपण त्याच्यामध्ये घालूया छान मेथी दाणे आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालूया थोडं हिंग. आणि ही फोडणी झाली छान अशी तडतडली फोडणी की आपण त्याच्यामध्ये ज्या कैऱ्या आपण चिरून घेतलेल्या त्या घालणार आहोत. मैत्रिणींनो, तुम्हाला आठवण असेल, लहानपणी उन्हाळ्यामध्ये आजीच्या गावाला गेल्यानंतर आपण साखर आंबा, मेथी आंबा या गोष्टी खायचो आणि पोळीसोबत किंवा भरपूर ताटावर आपल्याला सोबत असं एक बाजूला हा पदार्थ राहायचा बघा. आपण छान त्याच्यामध्ये कैऱ्या घातलेल्या आहे आणि हळद देखील घातलेली आहे आणि छान आपण याला शिजवून घेणार आहोत, परतून घेणार आहोत आधी. आणि ती सांगत होती मैत्रिणींनो, हो की नाही, उन्हाळ्यामध्ये हे पदार्थ तर राहतातच आणि हे पदार्थ वर्षभरसुद्धा टिकतात. छान मेथीचा आंबट गूळपणा आणि आपण याच्यामध्ये गूळ पण घालणार आहोत, तर त्याची चव ही खूप छान लागणार आहे. बघा, अशा पद्धतीने आपण सर्व कैऱ्या याच्यामध्ये घातलेल्या आहेत आणि याला छान आपण परतून घेणार आहोत. ही मैत्रिणी खूप झटपट होणारी रेसिपी आहे आणि ही खूप छान अशी टेस्टी तर खूप जास्त आहे. बस एवढंच आहे, कैरी शिजतपर्यंतचा वेळ आपल्याला त्याच्यात लागणार आहे. त्यासाठीच आपण अशी जाड बुडाची कढई घेतलेली आहे. याला छान परतून घ्यायचं आहे 2 ते 3 वेळा. छान लो ते मीडियम फ्लेमवरच मैत्रिणींनो आपल्याला ते परतून घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीने बघा, व्यवस्थित परतून झालं की आपण याला छान थोडं झाकण ठेवूया आणि झाकण ठेवून हे शिजू देणार आहोत 10 ते 15 मिनटं. आणि मधून त्याला हलवत पण राहायचं आहे बघा. एकदम कमी आचेवरच आपल्याला हे करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपली कृती म्हणजे आपल्याला गूळ घ्यायचा आहे. असा गूळ घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आपण थोडी चवीला साखर पण घेतलेली आहे. ज्या कैऱ्या आहेत त्या बघा थोड्याशा शिजायला लागलेल्या आहेत. आता आपण त्याच्यावर काय घालूया, थोड्याशा नरम झालेल्या आहेत त्याच्यावर आपण घातलेलं आहे भरपूर असं तिखट घातलेलं आहे. बघा, अशा पद्धतीने मैत्रिणींनो त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये घातलेले आहे चवीपुरतं मीठ. आणि बघा, मस्त असा रंग येणार आहे आणि सोबत आपण त्याच्यावर गूळ पण घालूया. बघा, तुम्हाला मैत्रिणींनो कळलंच असेल की याची किती छान अशी आंबट गोड चव होणार आहे. आणि थोडी साखर आपण ती घातलेली आहे आणि याला छान आपण आता गुळामध्ये शिजवून घेणार. बघा, आपण गूळ घातलेलं आहे म्हणजे नक्कीच याला पाणी सुटणार आणि पाक होणार आहे. म्हणजे थोडंसं पाणी लागणारच आहे आपोआपच सर गुळाचं. आणि त्याच्यानंतर त्याला आपण छान व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत आरामात. आणि बघा मैत्रिणींनो, याला आणखी आपण छान गुळासोबत छान असं मस्त असं छान शिजू देणार आहोत. आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर ही आपली रेसिपी बघा अशी झटपट रेडी आहे. बस आपल्याला आता याला काय करायचं आहे, छान याला वाफेवरच होऊ द्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित आपण याला परतून घेणार आहोत. म्हणजे थोडं आपण पाणी देखील घातलेलं आहे कारण खाली लागायला देखील नको. आणि बघा, अशा पद्धतीने मस्त छान आपण आरामात परतून घेऊया. परतून झालं बघा मस्त आणि इतका छान असा सुगंध जे आपण गूळ घातलेला आहे आणि कैरीचा सुगंध इतका छान येतो ना. जर आपण ही जी बरणी आहे ना ती जरी उघडली ना मेथांब्याची, तर खूप छान अशी लागते बरं का. आणि अशा पद्धतीने आपण सर्व मिक्स झालेलं आहे. आता आपण थोडं त्याला शिजू दे. सो बघा मैत्रिणींनो, छान आपण शिजू दिलेलं आहे. बघा किती सुंदर असा रंग आलेला आहे. आणि बघा छान कमी आज जर आपण एका गरम पोळीसोबत जरी घेतला आणि वरण भात तूप आणि मेथी आंबा असेल तर खूप छान लागेल. आणि हा जी आपण मेथी घातलेली आहे ना ती जेव्हा आपण खाऊया ना तर आपल्या दाताखाली जर आली तर त्याचा इतका सुंदर चव अशी एकदम भन्नाट असं काय म्हणतं मी एक्सप्लेन नाही करू शकत आहे की खूप छान असं वाटतं बरं मेथी खाल्ल्याबरोबर.
आणि बघा आपली छान कैरी देखील छान शिजलेली आहे आणि खूप छान आपली ही रेसिपी रेडी आहे की नाही. झटपट रेसिपी भरपूर प्रमाणात केलेली आहे. तुम्ही एक आंब्याची सुद्धा करू शकता आणि छान हे थंड झालं की आपण एका डब्यात भरून ठेवूया. आणि बघा अशा पद्धतीने आपला हा मेथी आंबा दिसणार आहे. किती छान असा रसाळ आहे, हो की नाही मित्रांनो. तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा. चला आता या व्हिडिओचं इथेच करते. श्री स्वामी समर्थ.